बोला साहेब. अजून परत घेऊ, परत एकदा घेऊ, डबल घेऊ. पाहुणे तसेच उपस्थित सर्व नागरिक बंधूंनो, आजच्या या पवित्र आनंदायी प्रसंगी आपणा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेव अंशदान नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत श्री करणे अंदाजे रुपये 500 लाख एवढ्या किमतीचा आत्ताच आपल्या आमदार माननीय अतुल बाबा या ठिकाणी दैत्य निवारणी मातेच्या मंदिराच्या लगत संरक्षण भिंत व्हावी अशी मागणी कराड शहरातले सन्मान्य नागरिक अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींना करत होते. मी माझं भाग्य समजतो की माझ्या माध्यमातनं हा निधी मंजूर व्हायला मदत झाली आणि विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयाचा निधी संरक्षण भिंत आणि त्याबरोबर पेवर ब्लॉकच्या साठी हा मंजूर झाला आणि 12 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे. निश्चित स्वरूपी कराडची ज्या देवस्थानावर सगळ्यात जास्त श्रद्धा आहे अशा देवस्थानाचं काम हे आज येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि निश्चित स्वरूपी मोठ्या प्रमाणावर जे भाविक कराड शहरातले आणि पंचकृषी मधले जे इथे येतात त्यांना याचा फायदा होणार आहे. शहरात अतिक्रमणाची मोहीम चालू आहे. कुठेतरी जे भाजपचे नगरसेवक असतील किंवा विरोधी पक्ष विरोधीचे कुणालाच विश्वासात न घेता ही कारवाई सुरू असल्याचा आरोप होतो शहरात. आता मी ह्याच्याविषयी अजून माहिती घेतलेली नाही. थोडीशी ह्याची माहिती घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीची भूमिका नगरपालिकेने घ्यावी अशा पद्धतीचं आपण नगरपालिकेला निश्चित सूचित करू. 2015ला कराडचा वाहतूक आराखडा प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी हायकोर्टाची सूचना मागवल्या होत्या, परत ते रखडलं का आणि त्याच वेळी आता सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांना बाजूला काढलं, सगळ्यांना बाजूला काढलं, अतिक्रमण केलं त्यांना बाजूला काढलं. बोला साहेब.